नमस्कार. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रचंड घडामोडी घडत असून हा आठवडा अतिशय रंजक वळणावर पोहोचला आहे. 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये घरातील वातावरण अनेक अनपेक्षित बदल झालेले पाहायला मिळाले. या पर्वातील 6व्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेने संपूर्ण घराचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या विशेष टास्कच्या अखेरीस बिग बॉसने सर्वांना एक मोठा धक्का दिला असून त्यामुळे घरातील तब्बल 9 स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी एकाच वेळी नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेतील नाट्यमय घडामोडी. या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत सदस्यांनी थेट एकमेकांना टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले. या प्रक्रियेला सुरुवात करताना रोशनने राकेश आणि प्रभू या 2 सदस्यांचे नाव घेतले. त्यानंतर तन्वीने प्राजक्ता तसेच रुचिताला नॉमिनेट केले. सचिनने आपला मोर्चा अनुश्री आणि विशालकडे वळवला. या सर्व घडामोडीत प्रभूने सचिन आणि रुचिताला टार्गेट केले. इतकेच नव्हे तर प्रभूने रुचिताला थेट आव्हान देत मी तुला या घराच्या बाहेर जाण्याचा रस्ता नक्कीच दाखवून देईन असे सुनावले. यावर गप्प न बसता रुचितानेही प्रभू आणि दीपालीला नॉमिनेट करून चोख प्रत्युत्तर दिले. प्रभूला नॉमिनेट करताना रुचिताने त्याच्यावर गंभीर आरोप लावला. ती म्हणाली की प्रभू मागील सीझनमधील एका सदस्याची म्हणजे सूरज चव्हाण, आता आपल्याला तर सगळ्याला लक्षात येतेच कोणाची कॉपी, हुबेहूब कॉपी करण्याचा आणि तसे वागण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सूरजचे मन अत्यंत निर्मळ होते, तसा प्रभू अजिबात नाही असा थेट वार तिने केला. शेवटी राखीने रोशन आणि सागरला नॉमिनेट प्रक्रियेत खेचले. या टास्कच्या अखेरीस बिग बॉसने आपला मोठा डाव खेळला. ज्या सदस्यांची नावे एकमेकांकडून घेतली गेली त्या सर्वच स्पर्धकांना थेट नॉमिनेट करत असल्याचा कठोर निर्णय बिग बॉसने जाहीर केला. परिणामी 6व्या आठवड्यात सचिन, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री, रोशन आणि सागर हे 9 सदस्य एलिमिनेशनच्या टांगत्या तलवारीखाली आले आहेत. विशाल आणि रुचिता यांच्यातील जोरदार राडा. या नॉमिनेशननंतर घरातील गटांचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आणि वादविवादांना सुरुवात झाली. अनुश्री आणि रुचिता स्वतःच्या मनाने वागत असल्याबद्दल विशालने तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः तन्वीला नॉमिनेट न करण्याच्या रुचिताच्या निर्णयावरून विशालचा राग अनावर झाला. स्वतःच्या टोळीतील तब्बल 3 सदस्य नॉमिनेट झाल्यामुळे विशाल कमालीचा वैतागला होता. या वादादरम्यान रुचिताने स्पष्ट केले की ती आता यापुढे घरात एकटीच आपला खेळ खेळणार आहे. यावर विशालने तिला ताडकन प्रत्युत्तर दिले की या टोळीची सर्वाधिक गरज तुमच्या सारख्या तिघांनाच आहे. याच मुद्द्यावरून विशाल आणि रुचितामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेवटी विशालने संतापाच्या भरात जाहीर केले की उद्यापासून मी फक्त माझाच खेळ खेळणार आहे. तुम्हाला तुमचा खेळ कसा खेळायचा ते तुम्ही ठरवा. आता मला या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि कॅप्टन्सी टास्क होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळचे वातावरण थोडे मस्करीचे होते. राखीने नेहमीच्या शैलीत सचिन, सागर आणि रोशन यांची फिरकी घेतली. दुसरीकडे विशाल आणि सचिन हे प्रभूच्या खेळाविषयी गंभीर चर्चा करताना दिसले. राकेश मात्र या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे खूपच निराश झाला होता. याच दरम्यान विशाल आणि प्रभू यांच्यातही शाब्दिक थोडीशी चकमक उडाली. राखीने आपला खेळ दाखवत तन्वीला सल्ला दिला की तिने विशालला आपल्या बाजूने करून घ्यावे आणि रुचिताला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. काही वेळानंतर सागर आणि सचिनने राखीसोबत केलेली मस्करी आणि घरातील सदस्यांची धम्माल यामुळे तणावग्रस्त वातावरण थोडे मनोरंजक पाहायला मिळाले. यानंतर बिग बॉसने महत्त्वाच्या कॅप्टन्सी टास्कची घोषणा केली. या टास्कमध्ये तंटावतीची वेणी बांधण्याचे आव्हान सदस्यांना देण्यात आले होते. म्हणजे मोठी वेणी बनवायची होती बरं का. संपूर्ण घराचे टीम ए आणि टीम बी अशा 2 गटात विभाजन करण्यात आलं. टीम ए मध्ये अनुश्री, विशाल, रुचिता, रोशन, प्रभू आणि प्राजक्ता यांचा समावेश होता. तर टीम बी
मध्ये तन्वी, राकेश, दीपाली, सचिन, राखी आणि सागर हे सदस्य होते. प्राजक्ता आणि राखी यांच्यावर टास्कचे संचालन म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. बिग बॉसने स्पष्ट सूचना दिली होती की या टास्क दरम्यान कोणत्याही प्रकारच्या टोकदार आणि धारदार वस्तूचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. खेळ सुरू होताच टीम एने अत्यंत वेगाने आपली वेणी बांधून पूर्ण केली. मात्र राकेशने ती वेणी कात्रीने कापल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. असे असले तरी पहिल्या फेरीत टीम एनेच बाजी मारली. यानंतर बिग बॉसने सर्वांना सोफ्यावर बसण्याची सूचना दिली आणि टीम ए मधील एका सदस्याला तंटावतीच्या दरबारात पाठवण्याचे आदेश दिले. तिथे त्यांना एक एक कोडे दिले जाणार आहे. जर या कोड्याचे उत्तर बरोबर आले तर टीम एला दुसऱ्याच गटातील सदस्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढण्याची मोठी संधी मिळणार आहे. परंतु उत्तर चुकल्यास त्यांना स्वतःच्याच टीममधील सदस्यांना बाद करावे लागणार आहे. या नव्या ट्विस्टमुळे टीम ए आपली हुशारी दाखवून हा टास्क कसा जिंकते ते पाहायला मिळणार होतं.